आता बनवूयात आपण मस्त झटपट होणारं कैरीचं लोणचं. साहित्य लागणार आहे त्यासाठी बारीक एकसारखी कट करून घेतलेली कैरी, मी 2 कैऱ्या घेतल्या, त्याच्यामध्ये मीठ थोडंसं, चवीनुसार तिखट, हळद, जिरे नाही घालणार आहेत आपण ह्याच्यामध्ये, ॲक्च्युली मोहरी वापरतोय आपण. त्यानंतर मेथ्या, सगळ्यात इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट हा आहे, हिंग आणि 2 चमचे ऑर्गॅनिक गुळाची पावडर घेतलेली आहे मी. चला आता बनवूयात कैरीचं लोणचं. एक छोटासा काय म्हणतात त्याला, फोडणी द्यायची मी ही घेतलेली पळी. त्याच्यामध्ये जवळपास 2 पुंडे असं मी तेल घेतलंय. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल वापरू शकता. तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला टाकायची मोहरी. मोहरी थोडीशी मी जास्त घेतली आहे, कारण पूर्ण चव ह्या मोहरीमुळे त्या लोणच्याला येते. थोडंसं तेल ह्याच्यामध्ये पटकन तापतं. मोहरी थोडीशी तडतडली की सगळ्यात जो महत्त्वाचा इन्ग्रेडियंट मी सांगितलेला आहे तुम्हाला, तो आहे मेथ्या. मेथ्या आपल्याला नंतर टाकून घ्यायच्यात, मेथ्या लगेच कडू होतात करपल्यानंतर. ही फोडणी होत आहे. आपण टाकल्यात त्याच्यात मेथ्या, म्हणजे मेथी दाणे, फेनुग्रीक सीड्स म्हणतात त्याला, नॉर्मली मार्केटमध्ये कुठे भेटून जाते तुम्हाला. त्यानंतर टाकलाय थोडासा हिंग आणि हे फोडणीचा गॅस केला आपण बंद. आता आपल्याला इथे कैरीला थोडंसं मीठ लावून घ्यायचं आहे. हळद आपण कच्ची वापरतोय, थोडीशी हळद, फक्त अगदी कैरीला रंग येईल एवढीच हळद वापरायची, नंतर हळदीचा पण कडवटपणा लागतोच. त्यानंतर आपण थोडंसं तिखट टाकून घेतोय, तुम्ही चमच्याचा वापर केला तरी चालेल. लाल तिखट. ही प्रोसेस 1-2 मिनटं आधी करून घ्यायची फोडणीच्या, म्हणजे थोडी कैरी मॅरिनेट झाली की जास्त चव छान लागते. त्याच्यात आपण तुम्ही गूळ टाकू शकता. गुळाने थोडंसं हे पातळ होण्याची शक्यता आहे. आपल्याला बरणीत भरून ठेवायचे. हा गूळ इकडे आपली फोडणी झाली आहे. हाताने मिक्स केलं तर शक्यतो छान मिक्स होतं. आणि त्यात आता आपण टाकायची ही तडतडलेली फोडणी. थोडीशी चमच्याने टाकते मी. झटपट तयार होणार लोणचं. ही फोडणी थोडीशी जास्त झाल्यामुळे मी साईडला काढून ठेवते. तुम्ही नॉर्मली भाजी वरण वगैरे करणार असाल तर त्यात तुम्ही ती फोडणी वापरू शकतात. हे असं मिक्स करायचं. एक 5 मिनटं राहू द्यायचं, कारण गुळ वगैरे त्याच्यातला वितळला की मग त्याची ॲक्च्युअल टेस्ट तुम्हाला कळते. तोपर्यंत नॉर्मली तुम्ही एक कैरी खाऊन बघू शकता मिठाचा अंदाज घेण्यासाठी. कसं झालं बाळा? एक फोड खाऊन दाखव बाबाला. तिखट आहे त्याच्यात.